तर मंडळी आज बऱ्याच दिवसातून शेतीवरचा व्लॉग बनवायचा योग आला आहे, कारण पावसाला गेला तेव्हापासून काय व्हिडिओ बनवलीच नाही. म्हणजे आपण भात शेतीची व्हिडिओ बनवली होती, त्यानंतर काय व्हिडिओ बनवली नाही अशी शेतीवरची. तर आतासुद्धा पावसाला गेला आहे असं म्हणू शकत नाही. वातावरण पाहू शकता आतासुद्धा, म्हणजे जेमतेम आता 4 वाजलेत घड्याळात आणि बघा अवस्था काय, पूर्ण सावट असे 2-3 दिवस असाच वातावरण आहे. मंडळी पाहू शकता, भात शेती झाल्यानंतर बरीचशी लोक वाळ टाकतात. वालांच्या शेंगा तुम्हाला माहीतच असतील, त्याच्यावर गाणी सुद्धा आलेत, वाळांच्या शेंगा शिजल्यानं काय सांगा. अक्षरशः वाल पीक पण लेट झालंय मंडळी. एवढ्याला अशी उंच झाडं दिसतात, यापेक्षा उंच झाडं होतात, पण पावसाने यावर्षी वाटच लावली, त्याच्यामुळं वाल पीक पण लेट झालं. आणि असा वातावरण असला तर ते वाल होतील ह्याची पण गॅरंटी नाही. तर ह्या शेतामध्ये लवकर वाल गेला, त्याच्यामुळे लवकर टाकायला भेटलं ह्याला. म्हणजे ते बऱ्याच जणांना अजूनपर्यंत टाकायला भेटले, त्या बऱ्याच जणांनी टाकलं पण नाही यावर्षी. तर मंडळी पाहू शकता, प्रत्येक जण म्हणजे काही ना काही तयारीतच आहे बघा. संध्याकाळचा व्ह्यू बघा कसा एकदम भारीच वाटतंय. पाहू शकता ह्या शेतामध्ये तर काय पीक घेऊ शकत नाही, म्हणजे पूर्ण अजून ओलीच्या ओलीच जमीन आहे पूर्ण अशी. मंडळी पाहू शकता, ओलावा कमी करण्यासाठी किती मेहनत घ्यायला लागते बघा. पाणी आता बाजूने पूर्ण काढलं बघा. मुला आहे, म्हणजे तो कांदा मुला बोलतात बघा. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात, एक कांदा मुला असतो आणि नुसता एक भाजी मुला असतो. खरं सांगायचं झालं मंडळ तर यावर्षी पावसाने तर पूर्ण वाटच लावली. म्हणजे यावर्षीसारखा पाऊस कधी पडलाच नाही. म्हणजे जवळपास मे महिन्यात सुरुवात केली ती ऑक्टोबरपर्यंत जवळपास पडतच होता. एवढी बिकट अवस्था, म्हणजे अक्षरशः झोडणीचा सीझन आला तेव्हासुद्धा भरपूर पावसाने वाट लागली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची भात शेतीची वाट लावली. म्हणजे वर्षभराचं जे काही मेहनत होती ती वाया घालवली पूर्ण. हे पूर्ण तयार झालेलं भात ते शेतामध्येच असं पडून वाया गेलं. ही एवढी बिकट अवस्था केली यावर्षी पावसाने. तरीसुद्धा आमचा आगरी शेतकरी नेहमीप्रमाणे डगमगला नाही किंवा हार मानली नाही. आणि म्हणूनच आम्हाला अभिमान आहे आमच्या आगरी शेतकऱ्याचा, की अजूनपर्यंत कितीतरी अशी दुष्काळ आले असतील, संकट आले असतील, पण अजूनपर्यंत कधीही आमच्या आगरी शेतकऱ्याने अशी आत्महत्या केलेली तुम्हाला सापडणार नाही. ही मोठी गर्वाची गोष्ट आहे. मंडळी पाहू शकता, पोपट आहे ते आवाजावरूनच समजून जातात लगेच. जर मंडळी तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहिलात तर आवाजावरूनच बऱ्याचशा पक्ष्यांचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. हे सुद्धा पोपट आहे. तर मंडळी पाहू शकता आमच्याकडच्या शेतकऱ्यांची मेहनत, म्हणजे घरात अशी बसणारच नाही लोक.
एक काम संपला की दुसरा सीझन लगेच चालू होतो. आता भात शेती नाही झाली, लगेच बऱ्याच जणांनी शेतामध्ये वाल टाकलेत आणि बऱ्याचशा जणांनी उन्हाळी जी काही भाजी लावतात ती लावली. म्हणजे ती काकडी, शिराली, कारली, दुधी भोपळा अशी विविध प्रकारची भाजी असते. बघू शकता अजून सुद्धा म्हणजे शेतांमध्ये पाणी वाहते असं. पायरी बघा. पाहू शकता बरीचशी लोक तुम्हाला काही ना काही काम करताना दिसतील. आणि हे बघा ही रानटी तुळशी असतात, हे त्यांची झाडं आहे. ती एक भाजी लावणारा एक सपोर्ट म्हणून यांचा वापर केला जातो. आणि ह्याला हिटं बोलतात. म्हणजे जे काय आता उंगवलेली आतमध्ये तुम्हाला दिसतात झाडं, त्यांना वर म्हणजे मांडवलीवर पोचवण्याचं काम ते हिटं करतात. त्यांचा सपोर्ट घेऊन ते वेली म्हणजे त्याच्या पुढे जातात. संध्याकाळचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. तो मंडली डॅम आहे, म्हणजे तो खास शेतकऱ्यांसाठी बांधला आहे. ह्या उन्हाळी म्हणजे जी भाजी लावतात त्याच्यासाठी खास बांधलेला आहे तो. आता पावसाला गेला आणि पावसाला गेल्यानंतर पाणी बघा नदीला असं कमी दिसतोय आपल्याला. आणि समुद्राची भरती ओटीचा पाणी येणारा म्हणजे खाली येणारा जो खारा पाणी असतो तो त्या धरणाच्या खालीच राहतो. म्हणून तो धरण आता बांधून घेतील. म्हणजे जो काही भाजीचा पीक घ्यायचा आहे तो पूर्ण या गोऱ्या पाण्यावर राहील आणि येणारा खारा पाणी तो धरणाच्या खाली राहील. त्याच्याकडे हा धरण बांधला जातो. पूर्वी मातीचा बांधला जायचा आणि एंडिंगला तो पाण्याचा साठा कमी व्हायचा. त्याच्यामुळं हा त्याच्यावर तोडगा म्हणजे उपाय काढला आणि हा कायमस्वरूपी आता एक धरण बांधून घेतला. तर मंडळी आपल्याला वेळ भेटेल तसं आपण बऱ्याचशा व्हिडिओ गावकडच्या बनवत असतो. म्हणजे प्रत्येक सीझनला अशा गावकडच्या व्हिडिओ आपण टाकत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आमच्याकडचं म्हणजे आमच्या गावाकडचं वातावरण कसं वाटलं ते एकदा कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. खरं म्हणजे बघितलं तर हा वातावरण वाल पिकासाठी किंवा जी काही भाजी लावलेली आहे लोकांनी त्यासाठी सुद्धा एकदम घातक आहे. कारण असं वातावरण असलं की किडीचं प्रमाण जास्त असतो आणि व्यवस्थित भाजीची वाढ होत नाही. खरं म्हणजे म्हणजे आता सध्या थंडीचा सीझन चालू आहे आणि जोरदार अशी थंडी पडायला पाहिजे तर ती भाजी अशी एकदम पोषक बनते. तर मंडळी थोडासा सूर्योदयाचा नजारा घेऊया आपण. कसा डोंगराच्या आड चाललं बघा सूर्य एकदम भारीच वाटत आहे. तर पावसाने भात शेतीची तर यावर्षी पूर्ण वाटच लावली, पण वाल पीक आणि भाजीची सुद्धा वाट लागेल असं वाटतं बघा. वातावरण 3-4 दिवस असाच वातावरण आहे आणि आधीमध्ये असा पाऊस पडला तर समजून जायचं. आणि अक्षरशः म्हणजे यावर्षी लागवड पण खूप पावसामुळे लेट करावं लागली, मग ती वालांची असेल किंवा इतर कुठल्या भाजीची असेल. तर मंडळी पूर्वी संध्याकाळ अशी झाली आणि या रस्त्यातून ह्या सीझनला चालत जायचं असलं तर जाम भीती वाटायची, कारण बरेचसे साप असे बाहेर निघायचे. पण आता चुकूनच एखादा साप पाहायला भेटतो. पूर्वी संध्याकाळी रस्त्यातून चालायचं म्हणजे खूप रिस्क असायची, आता काहीच वाटत नाही एकदम. हे पाहू शकता ह्या शेतात काय लावायला ऑप्शनच नाही बघा, ते अजून चिखलच आहे. तेच आता ह्या शेताचा एक्झाम्पल घ्या. अंतर जास्त नाही पण बघा ह्या शेताची अवस्था बघा आणि
ह्या शेताची बघा कंडिशन. ही मंडळी टिटवी पक्षी आहे, आमच्याकडे टिटी बोलतात त्याला. हा मंडळी झाड आहे, हा फुलपाखरं अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी ओळखला जाणारा हा झाड आहे.